नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज। माझं नाव राजश्री साखळे। मी MSW MA मराठी आणि MEd झालेलं आहे माझं। मी लैंगिक शिक्षण आणि लैंगिक शोषण या विषयावरती काम करते। या विषयावरती काम करण्यासाठी मी शारीरबोध शलाकाना शारीरबोध या संस्थेची मी स्थापना केलेली आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत मी संपूर्ण महाराष्ट्रभर लैंगिक शिक्षणविषयक काम करते। माझं मुख्य काम हे मुलींना वयात येताना म्हणजे मुलींच्या मासिक पाळीवरती मी व्याख्यानं देते। आत्तापर्यंत मी 23 जिल्ह्यांमध्ये जाऊन आलेली आहे आणि या विषयासाठी या कामाबद्दल मला आत्तापर्यंत महाराष्ट्रातले 10 पुरस्कार मिळालेले आहेत। मी महाराष्ट्र शासनाची लैंगिक शिक्षण विषयकची मास्टर ट्रेनर आहे आणि मी लैंगिक शिक्षण समितीमध्ये शासनाच्या लैंगिक शिक्षण समितीमध्ये पण मी सदस्य म्हणून काम केलेलं आहे। मॅडम आता आपण मुलीची पाळी सुरू झाली की किमान आई तिला पॅड कसं घ्यायचं म्हणजे नॅपकिन कसा घ्यायचा एवढं सांगते, पण बाकीच्या काही गोष्टी सांगत नाही, ती वैज्ञानिक माहिती देत नाही। तर उलट ती जी तिच्याकडं जी माहिती आहे म्हणजे जी तिची अंधश्रद्धा म्हणा किंवा गैरसमज म्हणा तेच ती गैरसमज पुढं नेते। उदाहरणार्थ पाळी सुरू झाली आहे, तू देवाकडे जाऊ नकोस, तू लोणच्याला हात लावू नकोस, मसाल्यांना हात लावू नको, तू झाडांकडे जाऊ नको, झाडांना शिवू नको नाहीतर झाडं जळून जातील वगैरे अशा पद्धतीचे जे गैरसमज आहेत तीच गैरसमज ती मुलींच्यापर्यंत पोहोचवते। तर मुलांच्या बाबतीमध्ये तर अजूनच वाईट अवस्था आहे। मुलं जेव्हा वयामध्ये येतात तेव्हा पालक त्यांना त्याविषयी काही सांगत नाहीत, म्हणजे वडिलांनी मुलांना सांगावं, किमान वडिलांनी तरी सांगावं अशी अपेक्षा असते मुलांची, कारण ते वयात आले की आईला याविषयी प्रश्न विचारायला लाजतात, त्यांना वडील जवळचे वाटतात, पण वडिलांना कसं विचारायचं हे त्यांना कळत नाही। एकतर वडिलांची भीती असते, आदर असतो, अनेक गोष्टी असतात, वडील बोलत नाहीत, बोलतील की नाही, रागवतील का काय अशाही शंका असतात, त्यामुळे मुलांना ही माहिती देणारं कोणी नाही। यासाठी आम्ही मुलींना जसं मासिक पाळी वयात येताना या विषयावरती व्याख्यानं देतो, तसंच आम्ही माता पालकांना आई मुलीची मैत्रीण या विषयावरती व्याख्यान देतो आणि त्यामध्ये मुलींशी कसं बोलावं, वयात आलेल्या मुलींना नेमकं काय सांगावं, त्यांच्याशी संवाद कसा साधावा, म्हणजे मग मुली घरातून पळून जाणार नाहीत, मुली कुठल्याही गुन्ह्यामध्ये अडकणार नाहीत, सायबर गुन्ह्यामध्ये अडकणार आहेत वगैरे असे सगळं जे प्रबोधन आहे असं सगळं आम्ही माता पालकांचं पण करतो। मॅडम जसं आता आपण ही मासिक पाळी सुरू झाली की मुलींच्या मनामध्ये अंधश्रद्धा एक जागा घ्यायला लागतात आणि त्या परिपक्व होतात। आई सांगते याचा अर्थ ते बरोबर आहे असं तिला वाटतं, आईला वाटतं की मी जे सांगते ते मला माझ्या आईने आजीने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे माझं बरोबर आहे असं वाटतं। म्हणजे इथं आई आजी मुलगी हे सगळे जर मला जे माहिती मिळालेली आहे ती बरोबरच आहे असं समजतात, पण जेव्हा आपण त्यांना यातली वैज्ञानिक माहिती देतो, विज्ञानावर भर देऊन हे नाही, हे असं नाही आहे, हे चुकीचं आहे, उदाहरणार्थ पाळीच्या काळामध्ये हात लावल्यावर लोणचं नासत नाही, त्याच्यामध्ये पाण्याचा हात लागला, चिलट पडलं, मीठ कमी पडलं तरच लोणचं नासतं, असं होत नाही, किंवा वापरलेला पॅड तो त्याला सापाने तोंड लावलं तर ती मुलगी आई होत नाही, असाही एक गैरसमज आहे, पण हे चुकीचं आहे। मुळामध्ये साप हा त्याला चाटण्याचा किंवा तोंड लावण्याचा हा त्याचा स्वभाव नाही आहे, त्याची प्रवृत्ती नाही आहे। साप केव्हा तोंड उघडतो, जेव्हा त्याला त्याचं भक्ष्य दिसतं, बेडूक दिसतो, उंदीर दिसतो, तेव्हाच तो झडप घालून तो ते पकडतो आणि गिळतो। त्याच्यामध्ये त्याला नॅपकिन चाटायचं जे आहे, वापरलेलं नॅपकिन चाटायचं आहे, हे त्याचा स्वभाव नसल्यामुळं असं साफ करतच नाही, कारण तो त्याचा स्वभावच नाही असं त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या आम्हाला पटवून द्यावं लागतं, पण ते पटतं त्यांना, अरे हो खरंच मॅडम आम्ही ह्याचा विचारच केला नाही कधी असं ते म्हणतात आणि त्यांना पटतं। आता जे पुरुष पालक आहेत, पिता पालक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही पालकांची जबाबदारी किंवा पालक मुलांचे मित्र असा पण एक आम्ही कार्यक्रम राबवतो, त्याच्यामध्ये पण आम्ही या गोष्टीवरती भर देतो की तुम्ही मुलांना वयात आल्यानंतर काहीतरी माहिती द्या, हे सांगा त्यांना की वयामध्ये आपलं शरीर कसं, वयात आल्यावर आपलं शरीर कसं काम करतं वगैरे। अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही ज्याच्यावरती जोर देतो तो आहे व्यसनांचा। वडीलच मुलाला तंबाखू आणायला पाठवतात, मावा आणायला पाठवतात, वडीलच दारू पिऊन येतात, त्याच्यामुळे मुलाला असं वाटतं की आपले वडील करतात ना ते म्हणजे ते बरोबर आहे, वडील दारू पितात म्हणजे प्यायचीच असते मग दारू म्हणून आपले वडील पितात, गुटखा काय खायचाच असतो, ते खाण्याचा पदार्थ आहे म्हणून आपले वडील खातात, म्हणजे आपण खाल्लं तर काय फरक पडतो, आपण केलं तर काय फरक पडतो। अशामुळे यामुळं आम्ही पालकांना सांगतो की तुम्हीच मुळामध्ये मुलांच्या समोर अशी व्यसनं करू नका, मगच चांगले होतील, मुलं चांगले होतील, कारण ही जी मुलं आहेत, आपली मुलगा असू दे मुलगी असू दे, हे आपली ही इन्व्हेस्टमेंट आहे, आपलं हे भवितव्य आहे। जर तुम्ही आत्ताच ह्या मुलांना तुमच्या वागण्यामुळे जर मुलं आपली बिघडली तर ह्याचे परिणाम परत तुम्हालाच भोगावे लागणार आहेत।
ह्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापासूनच मुलांशी चांगलं वागा, त्यांच्यावरती चांगले संस्कार करा, त्यांच्यासमोर व्यसन करू नका. वयात आल्यानंतर योग्य माहिती तुम्हाला द्या. मी अजून एक पिता आणि माता या दोघांनाही मी हे सांगते की तुम्ही जेव्हा वयात आला होता, तुम्ही जेव्हा मुलांच्या एवढे होता, किशोर अवस्थेमध्ये होता, तेव्हा तुमचे दिवस आठवा तुम्ही. आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे होती, तुम्हाला कशाचे प्रश्न पडत होते, तुम्हाला काय अडचण येत होत्या, तुम्ही हे प्रश्न तुम्ही कसे सोडवण्याचा प्रयत्न करत होता, हे तुम्ही आठवा. आणि हे सगळे प्रश्न आजही मुलांना पडतात, मुलांना आजही हे प्रश्न पडतात. मग ह्या प्रश्नांची तुम्ही व्यवस्थित उत्तरं द्या त्यांना. अगदी तुम्हाला शास्त्रीय भाषेमध्ये नाही जमली तरीसुद्धा एक संस्काराच्या शब्दामध्ये, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून, एक माणूस म्हणून घडवण्याच्या दृष्टिकोनातून असे त्यांना चांगलं त्यांच्याशी बोला. तरच ही मुलं काय होतील, आपली मुलं ही चांगल्या पद्धतीने राहतील, आपली मुलं चांगली राहतील, कुटुंब चांगलं राहतील, समाज चांगला राहील आणि त्याच्यामुळे देशाला सुद्धा चांगले नागरिक मिळतील. ठीक.